हॅलो एव्हरीवन. सो ॲज यू नो की मी माहेरी आली आहे आणि गुड मॉर्निंग झाली आमची अशी छान टेस्टी पोहे खाऊन जे आईने बनवले होते आणि खरंच ते खूप यम्मी होते. आणि इकडे बघा कृषी छान बलूनसोबत खेळतो आहे कारण आम्ही डेकोरेशन करत होतो. आणि का ते सांगते. आता ताईचं लग्न जमलं आहे आणि आम्ही फुल फॅमिली वणीला आलो आहे, म्हणजे माझ्या माहेरी आलो आहे. तर माझ्या माहेरी सर्वांची खूप इच्छा होती की आपण त्यांचं ब्राईड टू बी करू. लग्न 3 मार्चला आहे आणि माहिती नाही आता परत इकडे कधी येणं होतं, कारण ऑफिस अँड ऑल सगळ्या गोष्टींमुळे पॉसिबल नाही होत. तर आम्ही आता इकडे आलोच होतो, तर त्यांनी प्लॅन केला. सो असं छानसं डेकोरेशन केलं होतं आणि खूप आम्ही सिम्पल आणि क्यूट सेलिब्रेशन केलं. सर्वांनी ताईला छान औक्षण केलं. मी, आई, मम्मा आणि माझी वहिनी पियू, म्हणजे आम्ही सर्वांनी 1 बाय 1 ताईचं औक्षण केलं. ताईला छान ओवाळलं आणि फोटोशूटही केलं. माझा भाऊ फोटोज काढत होता आणि ताई इतकी छान दिसत होती. एक ताईने छान क्यूटसा वन पीस घातला होता, खूप छान दिसत होती आणि तिच्या चेहऱ्यावरची स्माईल तर खूपच छान होती. कृषीवला आतूचं लग्न म्हटलं की कृषीव डिरेक्टली नाचायलाच लागतो, तो चालूच होतो, कारण त्याने इतकं प्रॅक्टिस केलं आहे असं म्हणू शकतो आपण. तो खूप छान डान्स करतो. आणि इकडे आम्ही छान छान फोटोशूटही केलं सर्वांनी ताईसोबत. ताई खूप छान दिसत होती. माझा भाऊ आहे, त्याने छान केक आणला होता आणि फोटोशूटनंतर आम्ही मस्त केक कटिंग केलं, जे कृषीवही बसला होता ताईजवळ. आणि येस, आम्ही खूप एन्जॉय केलं. कृषूने आतूला छानपैकी केक खाऊ घातला आणि आम्ही ब्राईड टू बीचं सेलिब्रेशन केलं. इट वॉज व्हेरी मिनिमल बट इट वॉज व्हेरी ब्युटिफुल. आणि सर्वांनी सेल्फी घेतला आणि खूप एन्जॉय केलं. ताईनेही तिचं ब्राईड टू बी खूप एन्जॉय केलं आणि तुम्ही बघालच, तिचा एक छोटा व्हिडिओही बनवला. इव्हिनिंगला मस्त आम्ही वॉकला गेलो होतो आणि आज मी तुम्हाला दाखवते माझ्या घराच्या आजूबाजूचा एरिया, म्हणजे माझ्या माहेरचं घर. हे आहे आमच्या घराच्या आउटसाईड सगळं आहे. हे सगळे बंगलोज आहेत इकडे आणि काही रो हाऊसेस आहेत. इव्हिनिंगला असंच सर्वजण वॉकला बाहेर पडतात आणि हो, खूप छान वाटत होतं. इकडे आमचे काही साईडचे आहेत, त्यांच्याजवळ कृषी मस्त खेळतो. त्यालाही खूप आवडतं. मोकळं वातावरण आहे आणि खरंच खूप छान वाटतं. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि कृषू खेळत होता, तोपर्यंत त्याच्या मामीने मस्तपैकी स्वयंपाक करायला घेतला. पोळी, पनीरची भाजी, मेथीची भाजी, राईस. तिने पटपट स्वयंपाक करायला घेतला आणि मी पण तिला हेल्प केली. आम्ही मस्त मिळून जेवण बनवलं. आई बाबा बाहेर गेले होते, त्यानंतर जेवण जेवलो मस्त आणि रात्री शेकोटी केली होती आम्ही छान. वणीला फार थंडी असते आणि हो, थंडीत खूप छान वाटतं. तर आम्ही रात्री सर्व आवरल्यानंतर छान शेकोटी केली होती. मस्तपैकी शेकोटी एन्जॉय केली आणि येस, मस्त उबदार शेकोटीत आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि एन्जॉय केलं. सो थँक्यू फॉर वॉचिंग माय व्लॉग. थँक्यू.